त्र्यंबकेश्वर इथं पत्रकारांवर झालेल्या गुंडांच्या हल्ल्याला निषेधाचा वणवा पेटलाय। अखिल भारतीय सक्षम टाइम्स मीडिया फाउंडेशनने आज जिल्हाधिकारी कार्यालयात धडक देऊन कठोर कारवाईची मागणी केली आहे। 20 सप्टेंबर रोजी त्र्यंबकेश्वर शहरात साधू महंतांच्या बैठकीचं वार्तांकन करताना पत्रकारांवर ठेकेदाराच्या गुंडांनी जीवघेणा हल्ला केला होता। यामध्ये पुढारी न्यूजचे किरण ताजने हे गंभीर जखमी झाले, तर झी न्यूजचे योगेश खरे तसंच साम न्यूजचे अभिजित सोनवणे हे देखील जखमी झालेत। या घटनेचा तीव्र निषेध करत अखिल भारतीय सक्षम टाइम्स मीडिया फाउंडेशनने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलंय। पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून पत्रकारांवर होणारा हल्ला म्हणजे लोकशाहीवर थेट प्रहार असल्याचं या निवेदनात म्हटलंय। पत्रकार संघटनेनं आरोपींवर केवळ भारतीय दंड संहितेनुसारच नव्हे तर महाराष्ट्र पत्रकार संरक्षण कायदा आणि मोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। तसंच जखमी पत्रकारांना तत्काळ शासकीय मदत द्यावी, सुरक्षा यंत्रणा बळकट करावी, तसंच संबंधित ठेकेदारांचा परवाना रद्द करून कठोर कारवाई करावी अशा ठोस मागण्या या निवेदनात करण्यात आल्या। घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो। मी विलास पाटील, राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष, अखिल भारतीय सक्षम टाइम्स मीडिया फाउंडेशन। जो भ्याड हल्ला त्र्यंबकेश्वर येथील पावतीवाल्यांनी जे गुंड पाडलेले त्या गुंडांच्या विरोधात आज पूर्ण महाराष्ट्रातील आणि त्यात नाशिक जिल्ह्यातले सगळे पत्रकार संघटना, पत्रकार, प्रिंट मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, साप्ताहिक असेल, पाक्षिक असेल, सगळे पत्रकार एकत्र आलेले आहेत। कारण हा हल्ला पुन्हा एका इलेक्ट्रॉनिक पत्रकार नसून हा पत्रकार समाजावर हल्ला आहे आणि हा पुन्हा खपून घेतला जाणार नाही। हे माननीय कलेक्टर जलज शर्मा यांना सांगण्यासाठी सगळे राजकीय पक्ष असतील, सगळे पत्रकार संघटना आज भेटण्यासाठी आलेले आहेत। आमची सगळ्यात प्रथम ही मागणी राहील की तो ठेका कोणाला दिला गेला, तो ठेकेदार जो आहे तो उत्तर भारतीय शुक्ला नावाचा तो ठेकेदार आहे। त्या ठेकेदाराने तिथे जे पावती गोळा करायला ठेवले ते तडीपार गुंड आहेत, त्याचबरोबर त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत। आणि आता सेंट्रल जेलमधून जो बाहेर पडलेला आहे त्यात ज्या व्हिडिओमध्ये आपण बघाल तो जस्ट फुटेज मध्ये तो गुंड तिथे थांबलेला होता आणि त्याने सगळ्यात प्रथम सुरुवात केली। जे वार्तांकनासाठी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या साठी गेलेले पत्रकार होते त्यांनी सांगितलं, त्यांनी आयडी दाखवलं, त्यांनी सांगितलं की हा जो आम्ही वार्तांकन करण्यासाठी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या साधूंनी बोलवले तर आम्ही जात आहोत। तर सामान्य ज्या वेळेला पत्रकार सांगतो कुठेही अडचण येत नाही, कारण तो काही सामाजिक स्वतःच्या कामासाठी जात नव्हता। तो समाजाचा जो येणारा सिंहस्थ कुंभमेळा होता, नाशिक आणि त्र्यंबकची महिमा देशामध्ये जगामध्ये पोहोचवण्यासाठी तो जात होता। पण हा भ्याड हल्ल्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि त्यात आरोपींना तर पकडले जाणार आहे, परंतु तो ठेकेदारावर सुद्धा सह आरोपी 34 प्रमाणे त्याच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे। आणि तो नुसता गुन्हा दाखल न होता तो मोका अंतर्गत आणि नवीन जो पत्रकार संरक्षण कायदा झालेला आहे त्या कायद्याअंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात यावा ही मागणी करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्यपाल, पालकमंत्री तर नाहीये परंतु कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन सगळ्यांना आम्ही निवेदन पाठवलेलं आहे। आणि सगळ्या पत्रकार संघटना याच्यासाठी जर ह्या वेळेवर दखल घेतली नाही, गुन्हे दाखल नाही झाले तर रस्त्यावर येऊन आंदोलन करू आणि आंदोलन करून उपोषण सुद्धा करू ही सगळे पत्रकार संघटनेच्या वतीने आणि अखिल भारतीय सक्षम टाइम्स मीडिया फाउंडेशन वतीने आज जाहीर करतो। पत्रकारांवरील हल्ले थांबवण्यासाठी आता कठोर कायदेशीर कारवाईची मागणी जिल्हाधिकाऱ्यांसमोर ठेवली गेली आहे। यापुढे योग्य ती कारवाई झाली नाही तर पत्रकार समाज मोठ्या आंदोलनाचा इशारा संघटनेने दिला। न्यूज ब्युरो, सक्षम पोलीस टाइम्स, नाशिक।